या बाबांची ओळख होती बामोशा बाबा म्हणून, आता मुसा कादरी म्हणून ओळख आहे जगभरात. आणि खूप लांबून लांबून पेशंट येतात, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, लांब लांबचे पेशंट असल्याबद्दल खूप महात्म्य आहे या दर्ग्याचं आणि लोक सगळेच धर्मातली लोक इथे येऊन जातात. आणि आजारावरती काय कोणचे आजार राहू द्या ते दूर होता. फक्त निंबू पाणी प्यायचं, वार करायचे, फुल खायचं, प्रसाद खायचा. नमस्कार. आता आम्ही आहोत चाळीसगावमध्ये. चाळीसगावचा मुसा कादरी दर्गा म्हणजे प्रसिद्ध असणारा हा चाळीसगावचा खानदेशमधील हा दर्गा, अतिशय पवित्र असणारा हा दर्गा. कारण मी गेल्या वर्षी आलो होतो पण मला योग नाही आला, पण आज योग आला. आमच्याबरोबर आहेत महेंद्र खिलारे, आमचे महेंद्र इसगे, आमचे सागर गणेश पाटील आणि आमचा देवम. आज दर्शनाचा आज फिल्मचं आमची पॅकअप झालं आणि आम्ही आता म्हटलं दर्शन घेऊन मस्तपैकी जायचं. अरे बापरे, हे दोस्तों आहे सब शूटिंग चालू होती, सलाम. हे इथं असे सगळे जे भूतबाधा झालेले असतात तसं ह्यांना असं साखळदंडामध्ये बांधलं जातं इथं. हा मूळ दर्गा. हे लोक इथं त्या जाळीला सोडतच नाही बघा. ही जाळी पकडल्या ना, ज्यांना आजारी आहेत किंवा बाधा आहे अशी लोक इथं धरूनच बसतात. बघितलेलं काय नाव. खूप छान वाटलं आज दर्शन घेऊन. खूप छान वाटतं दर्शन घेऊन आज. मुसा कादरी पीर बाबांचं हे पीर आहे हा. आणि पहिल्यांदा मी आलो आहे इथं. उपचार म्हणजे जर मनावरती काय परिणाम होत असेल काय असेल तर इथं 100% उपचार केले जातात. सगळे पेशंट आहेत. हे जे इथं सगळे बसलेत ना, हे सगळे पेशंट आहेत. आणि इथं बरेचसे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून बरेचसे लोक इथं येतात. खूप छान असं हे स्थान आहे. आणि इथं म्हणजे या पीराचा जो खरा मान आहे तो देशमुख घराण्याला आहे. म्हणजे देशमुख घराणं आहे इथलं चाळीसगावचं. त्या घराण्याला या ज्या उत्सवाचा किंवा ज्या दर्ग्याचा मान आहे तो देशमुख घराण्याला आहे. आणि इथं बरेचशी लोक म्हणजे आपली पिढा घेऊन किंवा काय घेऊन इथं येत असतात. आणि गुरुवारी इथं खूप मोठा उरूस म्हणजे उत्सव असतो आणि वर्षातून एकदा उरूस हा खूप मोठा इथं भरला जातो. कुठून आला? मालेगाव. कोणता हा पीर आहे? मुसा कादरी बाबा. बरं, इथले काय काय अनुभव आहेत? अनुभव म्हणजे गंजे बाहेर भीतरचं कोणी काही खावडलं ते पण, आणि कोणी रोग राहू द्या काही राहू द्या ते सगळं निघून जातं. येडे बागे सुधारतात. आणि उपचार काय होतात? काय फक्त यायचं आणि जायला डोकं लावायचं, आपली जे म्हणत आहे ते बोलत राहायचं. मनच्या मनामध्ये सगळं काही व्यवस्थित होऊन जातं. आणि आजारावरती काय? कोणचे आजार राहू द्या ते दूर होता. फक्त निंबू पाणी प्यायचं, वार करायचे, फुल खायचं, प्रसाद खायचा. उरूस कधी असतो इथला? उरूस आता ते हिवाळ्यात राहतो. आणि गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी इथं दररोज लोबान दाणी राहते. रमजान महिना आहे म्हणून आता लोबान नाही. आणि जेव्हा लोबान चालू होतं हे 7 वाजता आणि 5 वाजायचं हे लोक ना जे बाहेर त्याच्या पूजा मारतात. एकदम येडे बागे. आता आम्ही डोळ्यांनी पाहतो येडे बागे सुधरून गेले. आंधळे पांगळे आंधळ्यांना डोळे दिले. असा बाबा आहे. तुम्ही किती वर्षापासून येता? मी 2 वर्ष लहानपणापासून. असा आहे हा बाबांचा दर्गा चाळीसगावमधला. खूप महात्म्य आहे या दर्ग्याचं आणि लोक सगळेच धर्मातली लोक इथे येऊन जातात. म्हणजे देशमुखांना मान आहे. देशमुखांना मान. हो, तलवारीचा मान देशमुखांचा आहे. काय थोडीशी माहिती. इथे उरूस असतो. इथे सरकार मुसा कादरी सरकारांकडे बरेच पीडित येतात, बरेच परेशान येतात. सरकारच्या इथे प्रत्येकाची झोलीमध्ये बरकत येते. फक्त श्रद्धा लागते, भावना लागते. 100% रिझल्ट येणार. फक्त एकदा दर्शन घ्या आणि लाभ घ्या. गुरुवारी कधी गुरुवारी यायचं दर्शनाला. अमुषा, पौर्णिमा, बऱ्याच बाधा पण दूर होतात.
पण महत्त्वाचं असं नाही की तुम्ही त्याच दिवशी या, तुम्हाला त्रास वेदना होत असतील तर तुम्हाला देवाकडे किंवा वलीपिरांकडे जायला नको नकोसं वाटेल, येता येत नाही, येताना खूप विघ्न येतात, पण तुम्ही ती ताकद करून घरच्यांना परिवाराला इथपर्यंत आणलं तर तिथं तुम्ही जिंकण्याला सुरुवात करता. आणि पीर उत्सव कधी असतो? उत्सव उरूस असतो, त्याच्यानंतर बाबांची तलवारीचा उरूस असतो, असे बरेच वेगवेगळे उरूस असतात. आता रमजानमध्ये आता अफ्तारीचा कार्यक्रम सुरू होतोय, आता आजान होईल आणि बऱ्याच काही गोष्टी. मान कुणाला इथला? तो तलवारीचा मान जो आहे तो देशमुखांकडे आहे. ती तलवार देशमुखांच्या घरी आहे. तिथे एक मंदिर बनवलं आहे तलवार देवीचं आणि ते इथे उरूसच्या दिवशी आगमन होते, भेटीला येते, इथे राहते रात्रभर, तलवार दुसऱ्या दिवशी इथं नेतात. नाव एकदा सगळं सांगा पूर्ण इथे. या बाबांची ओळख होती बामोशा बाबा म्हणून, आता मुसा कादरी म्हणून ओळख आहे जगभरात आणि खूप लांबून पेशंट येतात. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, लांबचे पेशंट असतात, पण तुम्हाला बरेच पेशंट दिसतील. त्यामुळे एवढंच सांगेन. तुम्ही कधी आलात चाळीसगावला तर नक्की दर्शनाचा लाभ. नक्की दर्शनाचा एकदा लाभ घ्या. आणि तुम्हाला सांगू असं नाही की हिंदू मुस्लिम वगैरे असं काही नाही आहे, सगळ्या धर्मातली लोक इथं येत असतात आणि हेच तर आपल्या देशाचं आणि हेच आपल्या भारताचं आपलं एक सार्वभौमत्व आहे की सगळे आपल्या म्हणजे कुणाला देव दिसतो, कुणाला यामध्ये त्यांचा देव दिसतो, प्रत्येकाच्या धर्मातल्या लोकांना इथं त्यांच्या मनोकामना पुरवत असतात, म्हणून इथं गर्दी होते. आणि आत्तापासून बघितलं ना तर सगळ्या धर्मातली लोक तिथं आलेले एकदा, म्हणजे हे खरंच एक प्रतीक आहे, सर्व धर्म समभावाचं हे प्रतीक आहे. चाळीसगावमधला हा जो दर्गा आहे, तुम्ही कधी आला चाळीसगाव या भागात तर नक्की एकदा येऊन दर्शन घेऊन जा.